हॅलो मी निखिल मुंडा स्वागत करतो परत एकदा तुमचं नाव नवीन आणि जसं की तुम्हाला मागेच म्हणतो होतो आता आपण थोडी कंटिन्यू आवाज करायचा हां. तर आता ब्लॉग चालू केलेला आहे मी. आज वाजलेले आहेत सकाळ झाले दुपारचे 2:23 झाले आणि दादा आला आहे पुण्यावरून आणि आम्ही दोघं आता निघालेलो आहे. आज आहे गुरुवार समजून घ्या. मी निघालेलो आहे आता शिर्डी. आता बाबांचा बोलावा आला आहे परत झालं. तो आता आहे CNGच्या लाईनमध्ये उभे. आपली माफिया वॅगनर काढलेली आहे आणि दोघंच आता आम्ही बघा दोघंच आहे. आता चालू आहे थोडेसे रांग आहे. CNGची कमतरता आहे त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त रिस्क घेता नाही आली. पुढं भेटतो ना भेटतो हे तो निमगाव जाळीच्या आला असताना नाही पण ते पुढं आलं नाही का बरोबर निमगाव जाळी पुढं आलं. अरे यार आपण पुढं घेऊया. गाडी किती लाईन राहिली काय माहिती. मागत आहेत एक गाडी आहे पुढं एवढं काय आहे पुढं. आम्हाला आता 2 बाकी आहेत नाही करायचे. सो वेदर पण बेकार आले. पाऊस यायची दाट शक्यता आहे आणि आज आपण आपली स्कूटर आणलेली त्याच्यामुळं बघूच. सो आता पावसाच्या याच्यात आलेलो आहे आम्ही. इकडं येऊन पाऊस आलेला आपल्या इकडं बेकार होऊन आणि समोर दिसतंय का आपल्याला हे टोयोटा वेलफायर. भाई 2 करोडचा विषय असा दिसतो दादा. काय बरं काय कडक यार. टोयोटाची लक्झरी असे एक नंबर वेलफायर. बघ ना ग्राउंड क्लिअरन्स आपल्या वॅगनरचं जास्त दिसतंय त्याच्यापेक्षा. ग्राउंड क्लिअरन्स एवढी मोठी गाडी द्या. हा अचानक पाऊस आलेला आहे इकडं. हे तर अख्ख्या आमच्या भंडारदरा ट्रिपमध्ये आम्हाला पाऊस नाही भेटला आणि इकडं पाऊस आलेला आहे. नसन बघितलेला तर आमचा मान्सून भंडारदराचा ब्लॉग बघा तुम्ही. इतका पाऊस होता बघ आहे बोल. हा ना बरं वेलफायर फिकी त्या पावसासमोर काय म्हणतोस. हो चला आता निघूयात आम्ही पटापट दर्शन करूयात आणि मग भेटूयात. वाजले किती 3:15 झाले 3:15. हां 1:45 पर्यंत दर्शन झालंच पाहिजे असं आमचं थोडंसं बजेट वगैरे ठेवलं आहे आम्ही. आणि चुकून जरा अरे जो ब्रेक नसता लागला दादा जो ब्रेक नसता लागला तर काय आला असतं. आम्ही 2 करोडची जागेवर वाट लावली असते भेंडी. हा ना ब्रेकच नाही लागला याला. चुकून पार नंतर जवळ गेल्यावर ब्रेक लागलेला ब्रेकच नाही लागला माझ्याकडून. भाई साहेब नसता लागला ना अरे नसता लागला आज विषय काम पच्चीत डायरेक्ट. हे बघा ड्रिझलिंग कडाक मध्ये. हो त्याच्यामुळे आता चालूयात पटापट. 21 किलोमीटर ऑलरेडी आम्ही आलेलो आहे. संगमनेरमधून 55 आणि अकोल्यातून 80 असं काही किलोमीटरचा रेशो आहे इथं. ओके इथं आता चालू झालेलं दिसतंय. रोड तर वाळलेला आहे. बिचारा वेलफायरवाला वाचला नाही तर खरं म्हणायचं वेलफायरने आम्ही वाचलेलो आहे. नाही तर त्याचं काय आमच्या प्रॉपर खुशी झाली असते. दुसरं तर काही नाही. आता लास्ट ब्लॉग कसे वाटले एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नाही आता चालू आहे बाबांकडे दर्शन करा. ओके लाईक करा. हे आता विमानतळाच्या पुढं आलो. एक फ्लाईट दिसली पण नेमकी फोन चालू असताना काही एवढं शूट नाही करता आलं. हा जो एवढा आता पाऊस आलाय ना आता तुम्हाला व्हिडिओ कितपत दिसल आय डोंट नो. पण भाई एवढा पाऊस आलाय ना याचं एक्सपेक्टेशन्स आमचे होते भंडारदऱ्याला. त्याला तिकडं नाही पाऊस आला एवढा ना. शिर्डीत आलो इकडं अरे साब असला बेकार पाऊस आलाय. आता तुम्हाला कितपत दिसतंय ते कळू नाही राहिलं मला. बट
एवढा तगडू पाऊस आहे ना, एवढा तगडू. हा ते स्पीड ब्रेकर आला ना मध्ये, गुस्ताखी कर रहा था साला, यही खडे खडे उडा दिया. हा तर असा हा विषय. जिथं पाऊस पाहिजे झाला तिथं पाऊस नाही आला. इथं येऊन काय उपयोग आहे पाऊस. बरं झालं बाई कोणी आलो का रे, स्कूटरवर आलो असतं तर आमचा स्कूटरीच झाला असतं. इथं प्रॉपर दर्शन झालं असतं बाबांचं आमचं. हा ना, बोला ओम साईराम. तो हे गाईज जस्ट नाव पोचलेलो आहे आम्ही शिर्डी. आणि पोचल्या स्वागतच पावसाने केलेलं आहे. उघडेलो आता, जस्ट पाऊस आलेला आहे जोरदार. आता मस्तपैकी एक लेफ्ट टर्न घ्यायचा. अच्छा रुको जान दो हमको. अयो बाबू. एक टर्न घेतलेला आपण कडक मध्ये आणि आलेलो आहे आपण बाबांच्या चरणी. थोड्याच काही क्षणात आपण बाबांकडे जाणार दर्शनासाठी. इकडे बघा, साईनाथ महाराज की जय. बोलो ओम साईराम. ओम साईराम. डन. ओम साईराम. एक नंबर दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. बाबांचा आशीर्वाद घेतलेला आहे. आता उद्यापासून परत बॅक टू वर्क. नशिबात होतं आज बाबांकडे येणं, आम्ही आलो. तर प्रसाद वगैरे घेतलाय. आता पार्किंग मधून निघतोय. बोला ओम साईराम. हे बघा निघालेलो आता बाबांचं दर्शन घेऊन. अँड आतमध्ये गाडी आणली होती सो त्याच्यामुळे जरा आता पार्किंग मध्ये लई बेकार सीन राहतोय आता. ओके घेतलेली दादांनी माग, रिक्षावाले आलेले पुढं आणि आम्ही ओम साईराम बोलून निघालेलो आहे परतीला. आम्ही निघालो होतो दुसरीकडं, परत यावं लागलं तिसरीकडं. कारण की आता आम्ही चाललेलो आहे 3-4 जण. हे बघा बॅक एंडला एक व्हेकल आहे आणि हे बघा आमचा किरण मारव काय म्हणणं परत एकदा. हा तर आता आम्ही चाललेलो आहे पोखरी बाळेश्वरला. हे बाकीच्यांना आहे बघा, यांना सगळ्यांची आपण जरा भेट घालून आणू. हम जा रहे हैं अब भोले बाबा के पास. वातावरण एक नंबर आहे भाई. असं वाटतं मस्त जावा लोणावळा डायरेक्ट, पण काय आता पर्याय नाही. वेळ नसल्यामुळे आम्हाला आता जावं लागतं इकडे. ओके भाई विषय खरा इथं झालेला आहे आणि दादांनी पॅक बंद झाले. दर्शन तर झालं आमचं आणि दर्शन करून आता आम्ही फिरतोय भाई. वेदर बघा ना, म्हणजे बघा एवढा पट्टा जो दिसतो ना ब्लॅक, इकडं सगळं ढग आहे आणि पुढं सगळं क्लिअर आहे. हा मार कसं वाटतंय? फर्स्ट टाइम आला ना तू? हा छान आहे. फिरायचं म्हणतो. ठीक आहे भाई. ही एक गाडी आली, दुसरी गाडी इकडं कुठंतरी असेल. आता कॅमेऱ्यामध्ये नाद दिसतंय भाई, पण तसं फोटो काढायला गेलं ना तर आलो तर मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करतोय आम्ही. आणि आपल्या मागेच मंदिर आहे. सकाळी दुपारी फॉर्च्युनरचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. देन पाहिजे तुम्हाला फॉर्च्युनर ही काय दे मग बरं व्ह्यू बाकी आहे ना द्या. हे बघा तर पहाटेचे वाजलेत 5 आणि मी निघालेलो आहे गाडी घेऊन. वेट आता एकदा गाडीत बसून तुम्हाला सांगतो. वॉलेट ठेवलं इथं तर आपण घुसूयात. कोल्ड स्टार्ट. चला गाडीत बाकीच्या गोष्टी आहेत, वंगण वगैरे. आता तुम्हाला बाकीचं डिटेल्स सांगतो मी. कुठं चालू 1 मिनिट. शुभे सकाळी वाजले किती रे भाऊ? हा वाजले किती सांग बरं? भेंड अख्खे 5:15 वाजले पहाटेचे. भाऊला जायचंय दिल्लीला आणि भाऊ आता दुकान उघडतोय.
काय काय. आणि हे पाखरू काल नुकतंच पुण्यावरून आलंय, हे पण लक्षात ठेवा तुम्ही. आणि भाऊला दिल्लीला जायचं. चल भाऊ, 5:30ची गाडी त्याला संगमनेर मधून. आम्ही आत्ताशी अकोल्यातून निघतोय. भाऊ आलेला आहे दणके बाज मध्ये, दुकान बंद करील. हा दर्शन घेऊन झालेलं आहे. आता मस्त बंद करून मग निघणार. चला. हा सकाळी कोणी वाढवत का? शिवाम झोपेतून उठ बेटा. हा उठेल तू. तर चला आता निघायचं आम्हाला परत एकदा. आता आम्ही संगमनेर दौरा मारायला चाललो आफ्टर सो लॉंग टाइम. हा ना. तर माणसं उतरवले, पोचलेलो आहे जस्ट संगमनेर. एक गाडी हुकली, एक ते गाडी लागू राहिली पुणे. एक काय तर शुभम शेठ पुण्याला जायचं परत. हे आहे भाऊंची ब्लाबला मिस झाली सकाळी. मग तर हे बा आमचं संगमनेर सकाळ. अरे हा रे रॉ मटेरियल टाकणार आहे फक्त, टाकणार नाही तो. शिवम तो आंघोळ नाही केली, क्लिअर दिसतोय. तुझा सलई डबल साबण लावून आलाय. हा चहा पाहिजे तो, गाडीतच ठेवू का? घेऊ दे ना. बरं ठीक आहे चला. लॉक केली बबुडी. आमचं दिल्लीचं वाखरू चाललंय. त्यांनी खिडकी बंद करून घेतली त्यांनी. अरे वास. त्या साईडला रे तो, त्या साईड लागत होतो आपण. इथून दिसतोय का पण मधून तो. चला आपण निघूयात आता. हे काय शुभम, काय घेऊन निघालाय तू सकाळी? लोकांचे कप घेऊन फिरायचे दिवस आले आपल्यावर. हे काय रे भाई, योगास ना स्पोर्ट. हे कोण आहे? ध्रुवाल्यांच्या गाडी तर लागत कप द्यायचे आता लोकांच्या. आम्हाला त्यांना देऊयात आणि निघूयात. आम्हाला मुक्कारले